घाटमाथ्यावरची पठारं आणि त्यावरील गवताने व्यापलेला प्रदेश हा अनेक प्रदेशनिष्ठ सरपटणाऱ्या जीवांचा अधिवास. शुष्क वाटणारा हा प्रदेश सजीव सृष्टीपासून काही वंचित राहिलेला नाही. यातीलच एक लक्षवेधी प्रजात आहे फॅन थ्रोटेड लिझर्ड. या सरड्यामधील विशेष आकर्षण आहे तो हा त्याच्या गळ्याखालचा रंगीत पंखा. इंग्रजीत या पंख्याला गुलार म्हणतात. सरडा सुपरबा या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही संकटग्रस्त प्रजात जगात केवळ चाळकेवाडी पठारावर आढळते. तर सुपर फॅन थ्रोटेड लिझर्ड जो आहे त्याचा शोध असा लागला की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधले एक सायंटिस्ट आणि रिसर्चर डॉक्टर दीपक वीरप्पन ह्यांचा हा पोस्ट डॉक्टरलचा सब्जेक्ट होता की त्यांना हे बघायचं होतं की भारतात किती प्रकारचे सिटाना आहेत. ह्याच्या अगोदर जी एकच स्पीसी होती त्याचं थ्रू आउट इंडिया एकच नाव होतं सिटाना पॉन्टिसेरियाना. ह्या संशोधनातून आम्हाला हे कळालं की ही जी स्पीसीज आहे जी साताऱ्याच्या चाळकेवाडी पठारावर भेटते ही कम्प्लिटली वेगळी आहे बाकीच्या स्पीसींपेक्षा. आणि त्यानंतर एक स्टेप पुढे गेल्यानंतर हे कळालं की हा जीनसही नवीन आहे. सो सिटानामधून हा जीनस स्प्लिट होऊन सरडा झाला. मग आम्ही त्याला महाराष्ट्रात एंडेमिक आहे म्हणून त्याला सरडा जीनस नाव ठेवलं. आणि सुपर्ब कारण त्याचे 3 या खूप सुंदर रंगांमुळे आम्ही त्याला नाव ठेवलं की सुपर्ब. सो त्याचं नाव सायंटिफिक नाव आहे सरडा सुपरबा. फॅन थ्रोटेड लिझर्ड हे 26 दशलक्ष वर्षांपूर्वी उत्क्रांत झालेले जीव आहेत. या जीवांचा समावेश हा सिटाना आणि सरडा या 2 कुळांमध्ये होतो. भारतात या जीवाच्या एकूण 19 प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात सिटाना बरोबरीनेच सरडा कुळातील प्रजाती सापडतात. यामध्ये कोल्हापूरमधील पठारावर सापडणारी सरडा डार्विनी, पुणे नाशिकमधील सरडा डेक्केनेन्सिस आणि चाळकेवाडी प्रदेशनिष्ठ असणारी सरडा सुपरबा या प्रजातींचा समावेश होतो. या तिन्ही प्रजातींमध्ये सरडा सुपरबा ही आकारानं मोठी असणारी प्रजात. तिच्या शरीराची लांबी 3 ते 5 इंच आणि त्यापुढे शेपटीची लांबी ही 5 इंच असते. फॅन थ्रोटेड लिझर्डमध्ये केवळ नरांना गळ्याखाली रंगीत पंखा असतो. प्रजातींनुसार हे रंग वेगवेगळे असतात. सरडा कुळातील तिन्ही प्रजातींच्या गळ्याखाली निळा, काळा आणि केशरी या 3 रंगांचा समावेश असणारा पंखा असतो. तर या सरड्यांची एक स्पेशालिटी आहे की हे खूप टेरिटोरियल असतात आणि त्यांचा म्हणजे जे ते फिमेल अट्रॅक्ट करण्यासाठी तर त्यांचे ते जो पंख्याचे जे रंग आहेत ते वापरतात. यानंतर आम्ही म्हणजे मारिया IIScतला एक डॉक्टर आहेत प्रोफेसर आहेत मारिया ठाकर यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही 4.5 ते 5 वर्ष हे काम करत होतो. सो त्याच्यामध्ये आम्ही बिहेवियरल इकॉलॉजी पूर्ण पाहिलं की काय ह्याच्यात काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्यानंतर आम्हाला असं कळालं की जो फक्त ब्लू रंग आहे तो फक्त मेल डिस्प्लेसाठी आहे आणि जे पोटावरचा ऑरेंज रंग आहे तो फक्त फिमेल अट्रॅक्ट करण्यासाठी आहे. सप्टेंबर महिन्यापासून चाळकेवाडी पठारावर सरडा सुपरबा या प्रजातीचे सरडे दिसू लागतात. मातेरी रंगाचे हे सरडे आपल्या अधिवासात सहजपणे मिसळून जातात. छोटे कीटक खातात. सकाळचे ऊन चढू लागल्यावर या सरड्याच्या हालचाली प्रामुख्याने सुरू होतात. शीतरक्तीय असल्यामुळे ते पठारावरील खडकावर बसून ऊन शेकतात. अशा वेळी नर त्याची हद्द असलेल्या प्रदेशाचे बारकाईने निरीक्षण करतो. त्याच्या हद्दीत एखादा नर दिसल्यास त्याला इशारा म्हणून दगडावर बसून पाठीवरील भाग उंचावत गळ्याखालील पंखा उघडून त्यावरील रंगाचे प्रदर्शन करतो. अशावेळी पंख्यावरील निळा रंग हा प्रामुख्याने दुसऱ्या नराला दिसतो आणि त्याला त्या नराच्या अस्तित्वाची जाणीव होते. एप्रिल आणि मे महिन्यात या सरड्यांचा विणीचा हंगाम असतो. मादी ही नराच्या पंख्यावरील केशरी रंगाकडे आकर्षित होते. त्यासाठी नर खडकावर मागच्या 2 पायांवर उभा राहून आपल्या पंख्यावरील रंग प्रदर्शित करतो. केशरी रंग हा नराच्या पोटाकडील बाजूस असल्याने
तो मादीला व्यवस्थित दिसावा यासाठी नर मागच्या दोन्ही पायांवर उभा राहतो. सो आमच्या निरीक्षणानंतर आम्हाला हे लक्षात आलं की हे 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 जे सरडे आहेत हे फक्त 1 वर्षासाठी जगतात. आणि त्यानंतर ह्याची कारणं अशी आहेत की मॉन्सूनमध्ये हे पठार पूर्ण वॉटरलॉक्ड होतात. मग आता जर तुम्ही पाहिलं तर हे पूर्ण ड्राय एरियासारखे दिसतात, म्हणजे पूर्ण ग्रासलँड आहे हे. पण त्यानंतर जर पावसाळ्यात जर तुम्ही बघितलं तर हे पूर्ण वॉटरलॉक्ड होतात आणि पूर्ण इकोसिस्टम पूर्ण चेंज होते वेटलँड इकोसिस्टमसारखी. मग त्यावेळेस तुम्हाला पठारावर दगडांखाली किंवा वॉटरलॉक जिथे कुठे पाणी साठले तिथे तुम्हाला इल्स दिसतात, मासे दिसतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. आणि त्यानंतर टेम्परेचर इतकं ड्रॉप होतं, अजिबात ऊन नसतं. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही कारणं आहेत की त्या पर्टिक्युलर पिरियडसाठी 3 ते 4 महिन्यासाठी हे सरडे सर्व्हाइव्ह होत नाहीत. चाळकेवाडीतील या प्रजातीला आता अधिवास नष्टतेचा धोका निर्माण झालाय. अधिवासात झालेल्या या बदलांचा त्यांच्यावर नेमका काय परिणाम पडलाय याविषयीचं निरीक्षण संशोधकांनी नोंदवलंय. विंडमिल्समुळे जे बर्ड्स ऑफ प्रे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इगल्स, जे मेनली ह्यांच्या सरड्यांवर आणि रेप्टाईल्सवर बेसिकली फीड करतात किंवा खातात. सो त्यानंतर आम्हाला हे माझ्या असं लक्षात आलं की विंडमिल्स लावल्यामुळे हे बर्ड्स ऑफ प्रे आहेत ते त्या जागेतून निघून गेलेत पूर्ण, किंवा ती जागा जे वापरतात ते खूप कमी वेळेसाठी किंवा खूप कमी ह्याच्यासाठी वापरतात. सो त्यामुळे पक्ष्यांची डेन्सिटी पाहायला गेलं तर ती खूप कमी झाली होती आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला होता या सरड्यांवर. कसा की ह्यांचे नंबर ऑफ म्हणजे ह्यांची डेन्सिटी जवळजवळ डबल झाली होती. त्यानंतर जेव्हा आम्ही IISCत याच सरड्याचा जेव्हा आम्ही रिसर्च करतो त्यानंतर आम्ही पूर्ण प्रॉपर डेन्सिटी एस्टिमेट्स करून आम्हाला हे कळालं की विंडमिलवाले जे एरियाज आहेत तिथे सगळ्यात खूप जास्त डेन्सिटी म्हणजे पर स्क्वेअर किलोमीटर जवळजवळ 70 ते 75 सरडे आहेत. तेच नॉन विंडमिल एरियामध्ये जवळजवळ 25 ते 30 आहेत. जगाच्या पाठीवर चाळकेवाडीसारख्या अगदी छोट्या भूप्रदेशामध्ये आढळणारी ही प्रजात महाराष्ट्राचा दुर्मिळ जैविक ठेवा आहे. त्यामुळे हा ठेवा जपून या प्रजातीचं संवर्धन करणं नितांत गरजेचं आहे.